मित्रांनो, रिसेंटली इंडिया आणि UK या दोन देशांनी एक फ्री ट्रेड ॲग्रीमेंट साईन केले. तर याचा उपयोग आपण ई-कॉमर्स एक्सपोर्टमध्ये कसा करून घेऊ शकतो? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ स्वागत करतो तुमचं सर्वांच्या व्हिडिओमध्ये. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, जेव्हा इंडिया आणि UKचं फ्री ट्रेड ॲग्रीमेंट झालं, तेव्हा इंडियामधून बऱ्यापैकी 99% जे गुड्स आपण एक्सपोर्ट करत होतो UKला, ते ड्युटी फ्री झालेत. म्हणजे 135 GBPची जी कस्टम मिनिमम व्हॅल्यू होती, त्याच्यावरती जरी आपण गुड्स एक्सपोर्ट केले तरी त्या गुड्सना कस्टम ड्युटी नाही लागणार. तर आता ह्या गोष्टीचा फायदा जर तुम्हाला करून घ्यायचा असेल तर तुम्हाला काय करायला लागेल? एकतर मित्रांनो, जर तुमची ई-कॉमर्स एक्सपोर्टची ऑर्डर असेल आणि ती 135 GBPच्या खाली असेल, तुम्हाला एक्स्ट्रा काही करायची गरज नाही. तशी पण ती तिथे एक्सपोर्ट क्लिअरन्स होताना त्याला कस्टम ड्युटी नाही लागणार, कारण UKची कस्टम मिनिमम व्हॅल्यू जी आहे ती 135 GBP आहे. सपोज जर तुम्ही 135 GBPच्या वरची ऑर्डर, सपोज $1,000 किंवा $2,000 ऑर्डर पाठवत असाल, तर त्या केसमध्ये तुम्हाला सर्टिफिकेट ऑफ ओरिजिनचं एक सर्टिफिकेट घ्यायला लागेल. हे सर्टिफिकेट तुम्हाला FIO कडून किंवा चेंबर ऑफ कॉमर्स कडून लोकल हे तुम्हाला सोर्स करायला लागेल आणि हे तुम्ही एक्सपोर्ट करताना तुमच्या डॉक्युमेंट सोबत अटॅच करायचं आहे. बेस्ड ऑन धिस सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन तिथं UK मध्ये तुमचे कस्टम ड्युटी तुम्हाला नाही लागणार. मित्रांनो, आय होप तुम्हाला ही व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल. अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओ.